भारताच्या GDP मध्ये महिलांचा जो वाटा आहे तोच मुळात 30% आणि तो 70% व्हावा अशी खूप प्रयत्न होत आहेत, त्याच्याबद्दल बोललंही जात आहे. आजही बऱ्याच गोष्टी जसं पंतप्रधानांनी सांगितलं की सेल्फ हेल्प ग्रुप 10 कोटी महिला या सेल्फ हेल्प ग्रुपसाठी झालेला आहे. पण जेव्हा GDP वाढवायचं आपण म्हणतो त्यात बऱ्याच गोष्टी आहेत. बाबा महिलांना काम करण्याच्या ठिकाणी सुविधा मिळणं किंवा आपण जसं म्हटलं की बाबा रात्रपाळी जरी असेल तरीसुद्धा महिलांनी कचरता कामा नये अशा प्रकारचं एक सुंदर वातावरण निर्माण करणं. काय वाटतं आपण कुठे आणि आजच्या बजेटमध्ये महिलांसाठी महिलांच्या आरोग्यासाठी आपल्याला काय वाटतंय? अमृता, हा प्रश्न तुम्ही पण घेऊ शकता. आता ह्याच्यामध्ये मला पहिल्यांदा असं सांगायचं की हे जे त्यांनी शी मार्ट जे तयार केलेलं आहे ते असं डायरेक्टली बायकांच्या उपयोगी पडणारी गोष्ट आहे. दुसरं, त्यांनी प्रत्येक ठिकाणी बायकांचं हॉस्टेल तयार करणार आहेत असं सांगितलं, त्याचा नक्की उपयोग होईल. नंतर ओव्हरऑलच आता ह्याच्यामध्ये आपण पॉशचं इम्प्लिमेंटेशन सुरू करून झाली वर्ष, तर त्याचं खऱ्या अर्थाने इम्प्लिमेंटेशन झालं तर तुम्ही जसं म्हणालात की वर्कप्लेस सेफ्टी वाटलं पाहिजे. नंतर अजून एक त्यांनी आत्ता डिक्लेअर असं केलं की जे आपण शिकतो ते आपल्याला पैसे मिळवण्यासाठी उपयोगी पडलं पाहिजे. तर त्याच्यामध्ये त्यांनी जे केलेलं आहे की जे शिकाल ते उपयोगी पडण्यासाठीचं एक अजून एक करा. तर ह्या ज्या गोष्टी आहेत यांनी बायकांचं GDP मधलं कॉन्ट्रीब्युशन वाढायला नक्की मदत होईल. पण ह्या योजना प्रत्यक्षामध्ये इम्प्लिमेंट करण्यामधली गती आणि त्याच्यामध्ये लागणारे पैसे हे जर का व्यवस्थित झाले तर या योजना अत्यंत उत्तम आहेत आणि ते नक्की वाढू शकेल. नंतर अजून त्याच्यामध्ये पूर्वेच्या राज्यांसाठी जास्त त्याच्यावर काम केलं आहे. म्हणजे आपला तो त्याच रस्त्याने आपण चाललो होतो त्याच्यात अजून तर इकडे मुळातच बायका जास्त GDP मिळवतात या राज्यांमध्ये, तर त्यांच्याकडनं ते अजून मिळेल असं मला वाटतं. अमृता, आपलं काय मत आहे आजच्या बजेटबद्दल? ओव्हरऑल जसं मॅडमनी सांगितलं तसं की GDP